नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या एका नवीन व्हिडिओत। चला, आज आपण करणार आहोत खारकीचे लाडू, खारीक खोबरे याचे लाडू। ते थंडीच्या दिवसात खाल्लेच पाहिजे। आपल्या ते हेल्दी असतात, आपल्या तब्येतीसाठी पण आणि आपल्या हाडांसाठी पण। तर त्याच्यासाठी आता मी बाकीची कामं सगळीच आवरून झाली आहे, तेव्हा म्हटलं आता जरा व्हिडिओ बनवावा। तर त्याच्यासाठी मी काय काय घेतलंय चला मी तुम्हाला दाखवते। इकडे मी अर्धा किलो खारीक घेतली आणि पाव किलो खोबरं घेतले। एक वाटी अर्धी बदाम घेतलेत आणि अर्धी वाटी काजू पण घेतलेत। इकडे एक छोटी वाटी गूळ घेतलाय बारीक फोडून। त्याच्यासाठी आता तूप पण लागणार आहे। मी आत्ताच तूप बनवलंय, अजून ते गरमच आहे। आणि इकडे मी मेथी भिजत ठेवली होती रात्री बारीक करून तुपात। मेथी नेहमी बारीक करून रात्री आदल्या दिवशी तुपात भिजवली ना की मग कडवटपणा जरा तिचा कमी होतो, आपले लाडू अजिबात कडू होत नाही। चला, आता मी आधी खारकाचे बी काढून फोडून घेते आणि खोबरं पण किसून घेते। आता मी खारकांच्या बिया वगैरे काढून घेतल्यात फोडून आणि खोबरं पण किसून घेतलंय। तर हे बघा, खारकाच्या बिया काढून मी याचे तुकडे करून घेतलेत, त्याचे नाखून पण काढून घेतलेत आणि असे तुकडे केलेत। खोबरं पण किसून घेतलंय। आपल्याला हे थोडंसं भाजून घ्यायचंय म्हणजे आपले लाडू खूप दिवस टिकतात। इकडे मी काजू बदाम पण थोडेसे रोस्ट व्हायला ठेवलेत, ते पण थोडेसे रोस्ट करून घ्यायचे तसे। मी आता खोबरं भाजून घेते। तो आधी खोबरं मी आता थोडंसं भाजून घेतलंय, ते जरा गार होतंय तोपर्यंत एका ताटलीत काढून ठेवलंय। इकडे घेतलंय थोडासा डिंक, तर डिंक आता तळून घ्यायचंय आपल्याला। तर मी त्याच कढईत तूप ठेवले गरम व्हायला। तूप गरम झालं की डिंक तळून घ्यायचंय। इकडे बघा, काजू बदाम पण आपले भाजून झाले, ते पण तोपर्यंत गार होतात। मग आपल्याला हे सगळं मिक्सर मधून काढायचंय। इकडे मी डिंक ठेवलंय बघा तळायला कमी गॅसवर। डिंक आपल्याला खूप कमी गॅसवर तळायचा, मग तो आतपर्यंत तळला गेला पाहिजे, म्हणून मोठ्या गॅसवर नाही तळायचं। इकडे बघा, तेवढं तळून झालंय आणि इथे थोडं तळतोय अजून। हे बघ कसं छान फुललंय ना। आता हा सगळा तळून झालाय बघा, सगळं कसं वरती तरंगून आलंय ना। आता मी याला काढून घेते। आता मी मिक्सर मध्ये काजू बदाम घेतले, यांना मी जरा वाटून घेते आधी। हे मिक्स गार झालेत ना, तर यांना पण चांगलं बारीक वाटून घ्यायचंय। मी आता मिक्सर मधून यांना काढून घेते। इकडे मी काजू बदाम बघा वाटून घेतले मिक्सर मधून। पहिले इथे काढून ठेवले होते आणि हे नंतरचे। आता आपल्याला काय करायचंय, खारीक आणि खोबरं हे वाटून घ्यायचंय। तर आपल्याला मिक्सरच्या भांड्यात थोडंसं खोबरं घ्यायचंय, थोडीशी खारीक घ्यायची आहे आणि थोडंसं खोबरं घ्यायचंय। असं आपल्याला दोन्ही मिक्स करून बारीक करायचंय। असं केल्यावर आपलं मिक्सरचं भांडं कधीच खराब होणार नाही। आता हे आपल्याला हळूहळू चालवायचंय आधी आणि नंतर आपल्याला बारीक करून घ्यायचंय। चालू बंद करून घ्यायचंय थोडंसं बारीक होईपर्यंत। खोबरं घालून मिक्स बारीक केलं ना की खोबऱ्याला आपलं तेल सुटतं ना, त्यामुळे भांडं आपलं जाम होत नाही आणि भांडं पण खराब होत नाही। असं बारीक करा तुम्ही। नुसती खारीक कधीच बारीक नाही करायची, दोन्ही मिक्स करून करायचं। तर मी हे तुम्हाला दळून घेतल्यावर दाखवते। आता इथे बघा, मी असं बारीक वाटून घेतलंय। हे असं तुम्हाला जेवढं बारीक पाहिजे तेवढं तुम्ही वाटून घेऊ शकता। तर हे बघा, याच्यात आपण मिक्स केलं होतं ना, त्यामुळे आपलं भांडं अजिबात जाम नाही झालं। खोबऱ्याला तेल सुटतं ना, त्यामुळे हे पटकन बारीक होतं। चला, आता मी हे सगळं बारीक करून घेते। मी हे सगळं मिक्स करून ठेवलंय, मी एकदा हे सगळं बारीक करून घेते। आता सगळं खारीक खोबरं वाटून झालंय बघा, असं बारीक करून घेतलंय मी। आणि आता डिंक बारीक करून घेते। आपण असं खारीक खोबरं मिक्स करून केलं ना की तुमचं मिक्सर खराब नाही होणार। खोबऱ्याचं तेल सुटतं आणि मिक्सरचं भांडं आपलं कडक नाही होत मग।
आता मी हे डिंक वाटून घेते. आता मी डिंक पण बारीक करून घेतलाय. तर सगळ्यात आधी आता गॅस चालू करून आपलं डिंक तळलेलं तूप आहे, 1 वाटीभर तूप लागतं बघा त्याच्यासाठी. तर हे तूप जरा गरम करून घ्यायचंय आणि गरम झाल्यावर त्यात आपल्याला गुळ वितळून घ्यायचंय. तूप गरम होतंय थोडंसं. तोपर्यंत हे सगळं आपल्याला साहित्य मिक्स करून घ्यायचंय. काजू बदाम आणि खारीक हे दोन्ही मिक्स करून घेते मी. तूप गरम झालंय आणि कमी गॅसवर मी त्यात गुळ पण टाकलाय. तर आपला गुळ आता आपल्याला याच्यात वितळून घ्यायचाय. गुळ वितळायचाय फक्त आणि गॅस बंद करायचाय. आपल्याला पाक वगैरे काहीही करायचं नाही. तोपर्यंत मी हे मिक्स करून घेते. रात्री मी मेथीचे दाणे तुपात बारीक करून तुपात भिजत ठेवले होते. त्याने आपले लाडू कडू नाही होणार. मग हे जरा मी मिक्स करून घेते. आता ही मेथी पण टाकून घ्यायची आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय. गॅस बंद केलाय मी आता. आणि हे मिक्स करून आपल्याला याच्यात आता खारीक, खोबरं आणि हे पण टाकायचंय काजू बदामाची पावडर. तर मी आता हे टाकून घेते. इकडे बघा आता मी हे सगळं टाकून चांगलं मिक्स करून घेतलंय. तर हे बघा असं मिश्रण झालं याचं. आता हे थोडं गार झालं का याचे लाडू बांधून घ्यायचे. याच्यात आपण तूप टाकले त्यामुळे याचे लाडू गार झाल्यावर पण बांधू शकता आपण. आणि अजून तुपाची गरज असेल तर तुम्ही तूप पण टाकू शकता. तर आता हे थोडं गार झालं की मी याचे लाडू करून घेते. आता बघा सगळे लाडू माझे तयार आहेत. सगळे लाडू करून झालेत. आता हे थोडेसे नॉर्मल झाले की मी एका डब्यात भरून ठेवणार आहे. यात आपण खोबरं थोडेसे भाजून घेतलं होतं त्यामुळे हे लाडू खराब नाही होत, वर्षभर पण टिकू शकतात. याच्यात आपण काजू बदाम पण थोडेसे रोस्ट करून घातले होते. तर कच्चे घातले तर काय होतात, ते खवट होतात. मग ते लाडू काही दिवसांनी खराब होतात. तर हे लाडू असे खूप दिवस टिकतात. आता मी हे थोडे डब्यात भरून ठेवणार आहे. आणि इकडे बघा आता किचनचा अवतार. तर इथे भांडे पण भरपूर झालेत. मला आता भांडे पण घासायचे. मी आता किचन आवरून घेते आता. नंतर मला स्वयंपाकाची तयारी करायची आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. परत भेटूया एका नवीन व्हिडिओत.